स्वागत आहे. तुम्हाला पण काहीतरी गोड खायची इच्छा झाली का? आणि घरी जर तुमच्या ब्रेड शिल्लक असेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. फक्त 30 रुपयांच्या एका ब्रेडपासून तब्बल 50 ते 60 गुलाबजाम तयार होऊ शकतात. हे तुम्हाला माहीत आहे का? बाहेरून एवढे गुलाबजाम विकत घेतले तर किती पैसे खर्च होतील याचा विचार करा. पण आज आपण अगदी कमी खर्चात, ना खवा, ना मैदा, ना सोडा, ब्रेडपासून बनवणार आहोत मऊ, रसाळ आणि एकदम परफेक्ट गुलाबजाम. चला तर मग पाहूया ही भन्नाट रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. फक्त व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण प्रत्येक ठिकाणी फक्त काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. या लक्षात घेतल्या तर तुमचे सुद्धा गुलाबजाम एकदम परफेक्ट बनणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. ब्रेडपासून अनेक पदार्थ बनवून खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि बऱ्याचदा असा ब्रेड आपल्या घरी पडूनच राहतो. तर आणि खराब होण्यापेक्षा आजची आपण रेसिपी जी पाहणार आहोत यापासून बनणारा पदार्थ जास्त दिवस टिकतो सुद्धा. तर यासाठी आपल्याला एक ब्रेड लागणार आहे. तो कोणत्याही कंपनीचा असू शकतो. तर अशा प्रकारे या ब्रेडचे आपण स्लाइस कडेचे साईडचे काढायचे आहेत आणि फक्त मधल्या जे स्लाइस आहेत त्या घ्यायच्या आहेत. आणि याचे जे काठ आहेत ब्राऊन कलरचे काठ, ते आपण या ठिकाणी कट करून घ्यायचे आहेत. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. तर अशा प्रकारे सर्व ब्रेडच्या मी स्लाइस अशा काढून घेतलेल्या आहेत. हे जे आपण काठ काढून घेतलेले आहे ते टाकून द्यायचे नाही, तर याचे आपण ब्रेड क्रम्स बनवायचे आहेत. यामध्येच आपण हे 2 स्लाइस सुद्धा जे शेवटच्या कडेच्या असतात त्या सुद्धा घालून या ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. फक्त आता हे मधले भाग घ्यायचे आहेत आणि एक आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये हे थोडंसं असं बारीक करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. थोडं थोडं टाकायचं आणि याची अशी बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे. लगेच याची पावडर तयार होते. पाहू शकता अशा प्रकारे ही पावडर आपली तयार झालेली आहे. आता ही एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायची आहे. आता राहिलेल्या ज्या ब्रेडच्या स्लाइस आहेत त्याची सुद्धा आपण अशाच प्रकारे मिक्सरमधून याची पूड करून घेऊयात. अतिशय साधी सोपी, तुम्ही पहिल्या क्षणी पाहता क्षणी कोणीही बनवू शकेल इतकी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे. यासाठी जास्त सुद्धा इन्ग्रेडियंट्स लागणार नाहीयेत. तर आता या ठिकाणी आपण हे ब्रेड क्रम जे बारीक केलेला चुरा आहे तो एका बॉल्समध्ये काढलेला आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून फक्त मिल्क पावडर घ्यायची आहे. समजा तुमच्याकडे मिल्क पावडर नसेलच तर तुम्ही या ठिकाणी 2 ते 3 चमचे मैदा वापरू शकता. तर शक्यतो मिल्क पावडर वापरली तर ते आणखी जास्त मऊ आणि रसरशीत होतात. आता या ठिकाणी साधारण एक अर्धा कप दूध मी या ठिकाणी घेतलेलं आहे. हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे, जास्त थंड नाही, जास्त गरम नाही. आणि याने हे आता पीठ आपण मळून घ्यायचं आहे. यामध्ये बाकी काहीही कोणतंही साहित्य इतर घातलेलं नाही. आपण लागेल तसं थोडं थोडं दूध घालायचं आहे. एकदम दूध घातलं तरी मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. जेवढं लागेल तितके प्रमाणात हे घालायचं आणि घट्टसर असा याचा मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या प्रमाणात तुम्ही प्रमाण घ्या, अजिबात तुमचे गुलाबजाम चुकणार नाहीत. तर असं थोडं थोडं करत या ठिकाणी मला पाऊण कप दूध लागलेलं आहे. तर हे एवढ्या ह्याच्यात आता परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. फक्त छान असं हे मर्दून मर्दून घ्यायचं आहे की जेणेकरून हे अगदी आपली चपातीची वगैरे कणिक असते ना तशी हा याचा गोळा तयार व्हायला हवा आहे. तर या ठिकाणी पाहू शकता व्यवस्थित असा आपला हा गोळा तयार झालेला आहे. जास्त कठीण पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. एकदम मऊ लुसलुशीत आपण नेहमीचे जसे गुलाबजाम बनवतो तशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता हे आपण झाकण लावून 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. आता एकीकडे आपण 1 वाटी साखर घ्यायची आहे. साधारण ही 1 कप साखर आहे. यामध्ये पाऊण कप पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी साखरेसाठी पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे. तर हे छान मिक्स करायचं आणि गॅसवरती ठेवून मध्यम आचेवरती याची फक्त साखर वितळवून चिकटपणा आला या पाण्याला की लगेच गॅस बंद करायचा आहे. याला पाक वगैरे अगदी 1 तारी 2 तारी पाक येऊ द्यायचा नाही. थोडंसं हाताला चिकट लागायला लागलं की गॅस बंद करायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता आपली साखर विरघळलेली आहे आणि हे पाणी आपल्याला असं चिकट चिकट लागत आहे. हाताला असं 2 बोटावर घेऊन बघायचं, चिकट वाटलं की ते लगेच गॅस बंद करायचा आहे. आता हे पीठ पण आपलं छान असं भिजलेलं आहे पाहू शकता. पुन्हा एकदा छान असं हे मर्दून घ्यायचं आहे. छान मरल्यानंतर याच्या अगदी छोट्या छोट्या गोळ्या आपण बनवून घ्यायच्या आहेत.
अगदी हा 30 रुपयाचा छोटासा ब्रेड असतो, परंतु यापासून जवळ-जवळ 50 ते 60 गुलाबजाम सहज घरच्या घरी तयार होतात. पाहू शकता किती सोपं आहे. आपण विकतचे जे गुलाबजामचं प्रीमिक्स आणतो किंवा खवा वगैरे आणला, तर त्याचं प्रमाण बिघडलं तर तेलामध्ये ते पसरण्याची शक्यता असते. बऱ्याचदा आपण किंवा बाहेर जाऊन कधी ते खरेदी करायचं, त्यापेक्षा अतिशय छान पर्याय आहे हा. घरच्या घरी आपल्या ब्रेडपासून खूप छान आणि अगदी ओळखत पण नाहीत, की हे कशापासून बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे छोट्या-छोट्या गोळ्या करायच्या आहेत. पण या ठिकाणी महत्त्वाची टिप लक्षात घ्यायची, या गोळ्यांना अजिबात चीर पडता कामा नये. म्हणजे अगदी प्लेन होतातच ते. एकदम मऊ पीठ होतं त्यामुळे पटपट हे होऊन जातात. या ठिकाणी पाहू शकता आपले छान असे गोळे तयार झालेले आहेत. एका साईडला तुम्ही आता तेल किंवा तूप गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. या ठिकाणी सुद्धा आपण जास्त पण तेल किंवा तूप कडू द्यायचं नाही किंवा पूर्ण थंड पण नसावं. मध्यम गरम झालं, की यामध्ये हे गोळे सोडायचे आहेत आणि एकदम मंद आचेवरती हे व्यवस्थित भाजायचे आहेत, तळायचे आहेत. बऱ्याचदा काय करतो आपण गडबडीनं फुल गॅस ठेवतो आणि तेल जास्त कडलं जातं आणि हे आपण गुलाबजाम टाकले, की लगेच हे लालसर उठतात. म्हणजे हे फक्त वरच्यावर भाजले जातात, आतून तसेच कच्चे राहतात. मग यामुळे काय होतं, की पाक पण आत शिरला जात नाही. यासाठीच एकदम मंद आचेवरती हे गुलाबजाम अगदी सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. अजिबात या ठिकाणी गडबड करायची नाही. या ठिकाणी आपण सोडा वगैरे सुद्धा काही वापरलेलं नाही. तरीसुद्धा एकदम रसाळ असे हे गुलाबजाम आपले तयार होतात. आता मंद आचेवरती पाहू शकता अशा प्रकारे हा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण जो पाक तयार करून ठेवलेला आहे, या ठिकाणी सुद्धा आणखी एक महत्त्वाची टीप लक्षात घ्या. पाक हा कोमट असावा आणि हे गरम-गरम गुलाबजाम यामध्ये टाकायचे आहेत. म्हणजे लगेच यामध्ये छान असा हा पाक त्या गुलाबजाममध्ये मुरला जातो. आता पुन्हा राहिलेले जे गुलाबजाम आहेत ते सुद्धा आपण तळून घ्यायचे आहेत आणि हे सर्व आपण आता ह्या पाकामध्ये 1 ते 1.5 तास तसेच ठेवून द्यायचे आहेत. आता मी लगेच पाकात टाकल्याच एक गुलाबजाम या ठिकाणी काढून तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे. किती सॉफ्ट मऊ असे होतात व रसाळ असे वाटतात पहा. अगदी 1.5 तासानंतर पूर्णपणे पाक मुरला जातो. परंतु आता लगेच आपण फोडलं तरी पाहू शकता किती रसाळ असे हे गुलाबजाम झालेले आहेत. अतिशय साधी सोपी रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.